नमस्कार शिक्षक मित्रांनो. केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपणाला शिक्षण क्षेत्रातील काही महत्त्वाच्या संकल्पना, काही महत्त्वाच्या संस्था आणि काही शैक्षणिक उपक्रम किंवा काही योजना असतील, यांचे संक्षिप्त रूप आणि पूर्ण रूप आपणाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण का एक प्रश्न नक्की या अशा प्रकारावर येऊ शकतो मित्रांनो. म्हणून आपण शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या संकल्पना, संस्था, उपक्रम, परीक्षा यांचे शॉर्ट फॉर्म आणि लाँग फॉर्म पाहणार आहोत. पण ज्या शैक्षणिक पात्रता असतात म्हणजे बी-ए, एम-ए, एम-कॉम, बी-एस-सी वगैरे, वगैरे यांचा मी या ठिकाणी उल्लेख करणार नाही. कारण का हे आपणा सर्वांना माहिती आहे आणि माहिती नसेल तर तुम्ही ते माहिती करून घ्या. पण मी परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाच्या संकल्पना आहेत, ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत, की परीक्षेला येऊ शकतात, अशा पद्धतीच्या या ठिकाणी मी उल्लेख करणार आहे. तर सर्वप्रथम आहे निपुण. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी. मराठीमध्ये मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान. त्यानंतर आहे स्टार्स. स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट्स फॉर स्टेट्स. राज्यातील शिक्षण पद्धतीतील अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण. नंतर आहे FLN. फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान. निष्ठा. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स होलिस्टिक ॲडव्हान्समेंट. मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या समग्र प्रगतीसाठी राष्ट्रीय पुढाकार. नंतर पॅट टेस्ट. पिरियडिक असेसमेंट टेस्ट. नियतकालिक मूल्यांकन चाचणी. UDIS. युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन. शिक्षणाकरिता एकरूप जिल्हा माहिती प्रणाली. सरल. सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिव्हिंग लर्निंग बाय स्टुडंट्स. विद्यार्थ्यांकडून शिकणे साध्य करण्यासाठी पद्धतशीर प्रशासकीय सुधारणा. डायट. डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था. DICPD. डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट फॉर डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था. SISE. स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन. राज्य विज्ञान शिक्षण संस्था, जी रविनगर नागपूरला आहे. MIEPA. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था. SCRT. स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद. MPSP. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद. NCRT. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. राज्य शैक्षणिक संशोधन आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद. NUEPA. NUEPA. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ. NEP 2020. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. DPEP. डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम. जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम. PISA. PISA. प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रम. NAS. नॅशनल अचिव्हमेंट सर्वे म्हणजे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण. ASER. ASER. ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट. वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवाल. SEAS. स्टेट एज्युकेशन अचिव्हमेंट सर्वे. राज्य शैक्षणिक संपादनूक सर्वेक्षण. SLAS. स्टेट लेवल अचिव्हमेंट सर्वे. राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षण. LOS.
लर्निंग आउटकम्स म्हणजे अध्ययन निष्पत्ती, PGI परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स कामगिरी श्रेणी निर्देशांक, NMMS नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झाम म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा. मित्रांनो, मी या ठिकाणी काही महत्त्वाच्या संकल्पना ज्या आहेत, ज्या की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, यांचाच उल्लेख केलेला आहे. या व्यतिरिक्त ज्या काही शैक्षणिक पात्रता असतील किंवा इतर काही गोष्टी आहेत, त्या सर्वसामान्य जवळजवळ सर्वांनाच त्या येतात. म्हणून त्याचा उल्लेख न करता यापैकी एखादा प्रश्न नक्की असू शकतो मित्रांनो. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा परत पाहून हे सर्व समजून घ्या. धन्यवाद. आपण DDC लर्निंग चॅनलवर जर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आपणाला जर उपयुक्त वाटला आणि आवडला तरच सबस्क्राईब करा मित्रांनो, अन्यथा करू नका. धन्यवाद.